अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार। नमस्कार नाना, सदैव नमस्कार। नमस्कार नानी, सहर्ष नमस्कार। नमस्कार स्वामी, सहस्त्र नमस्कार। आज 1 ऑक्टोबर 2020च्या सांघिक प्रार्थनेला आपण बसलेलो आहोत। श्री स्वामी समर्थांची उपासना करण्यासाठी आपण बसलेलो आहोत। साक्षात परमेश्वर, त्याची उपासना आपण करणार आहोत। उपासना का करायला लागते? रामदास स्वामी म्हणतात, संसार संगे बहुशीण लोमी, कृपा करी रे रघुराज स्वामी। प्रारब्ध माझे टळता टळेना, तुझ वीण रामा मज कंठ वेना। आमचं जे प्रारब्ध आहे त्या प्रारब्धाची शुद्धी करायची आहे, म्हणजे आमच्या आयुष्यातली असलेली संकट दूर करायची आहेत। ती कशी होणार आहे? तर ती भगवंताच्या उपासनेने होणार आहे, आणि म्हणून उपासना करायची आहे। आता उपासना म्हणजे काय? उपासना म्हणजे सतत सातत्याने एखादी गोष्ट करणं। आता परमेश्वराची उपासना म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण, त्याचं चिंतन, त्याची आरती, त्याला प्रसाद दाखवणं आणि चांगल्या विचारांचं रोपण मनामध्ये करणं। उपासना कशी झाली पाहिजे याविषयी शंकराचार्यांनी असं म्हटलं आहे की तेलाची धार जशी पडत राहते तशी उपासना झाली पाहिजे। म्हणजे उपासनेत सातत्य असलं पाहिजे। आज केली, उद्या नाही केली, परवा कंटाळा आला, वेळ नाही मिळाला म्हणून नाही केली, आज वेळ म्हणून जरा जास्त करून ठेवली, असं नाही चालत। नित्यनेमाने ठराविक उपासना अत्यंत श्रद्धेने झाली पाहिजे। आणि आपण तर श्री स्वामी समर्थांची उपासना करत आहोत, महान दैवताची उपासना करत आहोत। अशा शक्तिशाली महादैवताची करावीच भक्ती अति मौनाची। अतिदृढतेने भक्ती करा। कोणाची? तर महाशक्तिशाली अशा दैवताची। सद्गुरू श्री स्वामी समर्थांचं वर्णन करताना नानांनी हे म्हटलंय, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे। सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे। उपासना याच्यासाठी करायची, सर्वामुखी मंगल बोलवावे। सर्वच लोक सन्मार्गाला लागावी, त्यांच्या मुखातून मंगलमयच शब्द बाहेर पडावेत, अशी पवित्र मनाची माणसं समाजामध्ये निर्माण व्हावी, यासाठी प्रत्येकाने उपासना करायची, परमेश्वराची उपासना। आता उपासनेसाठी उपास्य दैवताची मूर्ती किंवा फोटो आपण समोर ठेवतो। तसा आपण स्वामी समर्थांचा फोटो आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे, मूर्ती ठेवलेली आहे। प्रचंड शक्तिशाली अशा दैवताच्या पूजनाला आपण बसलेलो आहोत, आणि त्यामुळे आपल्या अंतःकरणामध्ये तेवढाच प्रेमभाव निर्माण झाला पाहिजे की या महाराजांची कृपा माझ्यावर व्हावी, आणि त्यांनी मला अशा प्रकारे शक्ती द्यावी की त्या शक्तीच्या माध्यमातून
मी अनेकांच्या जीवनात असलेली संकट दूर करू शकीन आणि त्यांना आनंद मिळवून देईन. अंतःकरण प्रेमाने भरून आलं पाहिजे, भारावून गेलं पाहिजे. आणि अशा भारवलेल्या हृदयाने, प्रेमाने ओथंबलेल्या हृदयातून स्वामी समर्थांची प्रार्थना आपल्या मुखातून बाहेर पडली पाहिजे. मूर्ती त्याचप्रमाणे मंत्र असतो. काही दैवतांचे मंत्र असतात, जसा गायत्री मंत्र. असा मंत्रही नानांनी आपल्याला दिलेला आहे. आपल्या उपासने पद्धतीमध्ये प्रार्थना आहे, आरती आहे आणि मंत्रही आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे की जगन्नाथपुरीच्या यात्रेत नाना असताना, कसारा घाट चढताना खूप दम लागला आणि थकले. जवळचं पाणीही संपलं आणि आता एवढा घाट कसा चढणार, अशी निराशा पदरात येऊन नाना खाली दगडावर बसले. स्वामींचं स्मरण केलं आणि साक्षात स्वामी समोर उभे राहून स्वामींनी नानांकडून मंत्र वदवून घेतला. तो नित्य निरंजन मंत्र. तोही आपल्या उपासनेचा महत्त्वाचा भाग आहे. त्याचप्रमाणे कलशपूजा, अग्निपूजा अशी 2 व्रतही नानांनी आपल्याला दिली आहे आणि ही उपासना आपण सातत्याने करत आहोत. परमपूज्य नानांना श्री स्वामी समर्थांनी दर्शन देऊन हे कार्य करायला सांगितलं. श्री स्वामी समर्थ त्यासाठी अवतार घेऊन आलेले, म्हणजे परमेश्वर अवतार ह्यासाठी घेऊन आला आहे की अनेक शिष्योत्तम घडवून त्यांच्या माध्यमातून भक्ती प्रसाराचं कार्य सातत्याने चालू ठेवावं. महाराजांचं वैशिष्ट्य असं की महाराजांनी अनेक शिष्योत्तम घडवले. सगुण रूपात असताना आणि समाधिस्थ झाल्यानंतर आजच्या काळात, म्हणजे 1965 साली आपल्या परिवाराचे संस्थापक परमपूज्य नाना करंदीकर यांना सदैव दर्शन देऊन तुला माझं कार्य करायचे अशी आज्ञा केली आणि बेटा म्हणून हाक मारली. स्वामी समर्थांनी जे जे शिष्योत्तम घडवले त्या प्रत्येक शिष्योत्तमाला आपल्यासारखी शक्ती प्रदान केली. आपणासारखे करती तात्काळ. प्रत्येक शिष्याचा जो मठ, शिष्योत्तमाचा जो मठ आहे, त्या मठाला त्या शिष्योत्तमाचं नाव आहे. असे स्वामी होते. आणि आम्ही आमचं छोटंसं काहीतरी छोटंसं काम असलं तर तिथे आमचं नाव आलं पाहिजे यासाठी आम्ही धडपडत राहतो. म्हणून महाराजांची भक्ती करताना या बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. प्रसिद्धीसाठी धडपड करू नका, प्रसिद्धी आपोआप मिळणार आहे. स्वामी आपोआप तुमच्यावर वर्षाव करतात आणि हा अनुभव मी घेतला आहे म्हणून तुम्हाला मी सांगते. सहजपणे आपली प्रसिद्धी स्वामी करून घेतात, आपल्याला प्रयत्न करायला लागत नाही. त्यामुळे माझं नाव कुठेतरी मोठं व्हावं यासाठी उगाच धडपड करत राहण्यापेक्षा फक्त महाराजांची मनापासून अंतःकरणापासून उपासना करा आणि त्यांचं कार्य करा. स्वामी समर्थ परब्रह्म अवतरलं आणि त्यामुळे नाही जन्म, नाही नाम, नाही कुणी माता पिता, प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता. अक्कलकोटला येऊन स्थिरावले शेवटची 21 वर्ष आणि म्हणून अक्कलकोट महाराज म्हणतात. त्याचप्रमाणे त्यांचा निस्सीम भक्त स्वामी सूत यांनी त्यांना श्री स्वामी समर्थ हे नाव दिलं आणि म्हणून श्री स्वामी समर्थ या नावानेही त्यांना भक्त हाक मारतात, त्या नावाचा जप करतात. महाराजांनी अनेक चमत्कार केले आणि चमत्काराच्या मार्फतच भक्तिमार्गाचा प्रसार केला.
कधी पाण्यावरून चालले, कधी पाण्यावर मांडी घालून बसले, कधी वायुवेगाने कुठे गेले, काही वेळेला अग्नीमध्ये त्यांनी पाणी टाकून अग्नी प्रज्वलित केली. अशा नाना अनेक गोष्टी त्यांनी केल्या, कारण सगळे पंचमहाभूत त्यांच्या ताब्यात होती. ग्रह, नक्षत्र, तारे, पंचमहाभूत या सर्वांवर श्री स्वामी समर्थांची श्रद्धा होती, स्वामी समर्थांची सत्ता होती. आणि म्हणून एकदा जर महाराजांच्या भक्तीमध्ये तुम्ही शिरलात तर तुम्हाला कसलाच आयुष्यामध्ये विचार करायला लागत नाही. पण प्रश्न निर्माण होतो केव्हा, जेव्हा आमची भक्ती कमी पडते तेव्हा. आणि म्हणून सतत सातत्याने उपासना करून करून आपल्याला भक्ती वाढवायची आहे. जसे स्वामी समर्थ तसेच गजानन महाराज. कुठून आले, काय आले, कसे आले काही माहिती नाही, तेही असेच प्रकट राहिले. गणगण गणात बोले असं बडबडत होते, कचरा कुंडीवर बसले होते, उष्ट्या पत्रावळीतले अन्न खात होते. गणगण गणात बोले असे म्हणतायत म्हणून कोणीतरी त्यांना गजानन महाराज असं नाव ठेवलं. शिर्डीच्या साईबाबांचं पण तेच. ते देवळात आल्यावर पुजारी त्यांना म्हणाले, आओ साई, आणि मग साई हे नाव पडलं. त्यांचंही नाव नाही, गाव नाही, आई नाही, वडील नाही, कोण आले, कुठून आले काहीही माहिती नाही. स्वामी समर्थांचेच पुढचे अवतार म्हणजे साईबाबा आणि गजानन महाराज आहेत. आणि म्हणून गजानन महाराजांची उपासना केल्यानंतर किंवा साईबाबांची उपासना केल्यानंतर अनेक भक्त स्वामी समर्थांच्या उपासनेकडे वळतात. काही वेळेला त्यांना त्यांच्या गुरुकडूनच आदेश येतो की तू महाराज स्वामी समर्थांची भक्ती कर, किंवा तिथपर्यंत त्याला ते आणून चढवतात. श्री स्वामी समर्थांनी सगुण रूपात असताना बाळप्पा हा शिष्योत्तम घडवला. बाळप्पा तसं म्हटलं तर सगळं घरदार चांगलं होतं, शेतीवाडी होती, गाई गुरं होती, संसार सुखाचा होता. मुलाची मुंज झाली, मुलीचं लग्न झालं, सांसारिक जबाबदाऱ्या कमी झाल्या होत्या. त्याच वेळा त्यांना स्वप्नामध्ये पंचपक्वान्नाचं ताट दिसू लागलं. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा महाराजांनीच दाखवलं. त्यांनाही वाटायला लागलं की मी हे सगळं का करतोय, मला कुठची तरी शक्ती दुसऱ्या कार्यासाठी बोलवत आहे. परमार्थातलं पंचपक्वान्नाचं ताट समोर असताना या घरच्याकडे कशाला खातोस, असेही विचार त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाले. आणि म्हणून घर सोडून बाहेर पडले. फिरत फिरत कुठे ठरवलं नाही आहे, कुठे जायचं, काय जायचं काही नाही आहे. थोडासा मनात विचार चालला आहे की गाणगापूरला जाऊन सेवा करावी. एका देवळात आले. आल्याबरोबर त्या पुजाऱ्यांनी त्यांना अक्कलकोटची माहिती दिली आणि अक्कलकोटला जा असं सांगितलं. पण त्यांना अक्कलकोटची काहीच माहिती नव्हती. त्यामुळे आपण गाणगापूरला जायचं ठरवलं आहे तर आपण गाणगापूरलाच जायचं असं त्यांनी विचार केला. गुरु कशी माहिती देत असतो हे बघा तुम्ही. आपल्या नानांच्या पदयात्रेत पण असाच एक अनुभव आहे. ठाणे ते अक्कलकोट पदयात्रेमध्ये नाना चाफळला गेले होते. त्यावेळेला त्यांना दुसऱ्या दिवशी रामखळ बघायला जायचं होतं. त्याची माहिती काढली पाहिजे असं दुपारी त्यांचं लिखाण चालू असताना नानांच्या मनात विचार आला. आणि काय आश्चर्य घडलं. एक 8 वर्षाचा झुणझुणीत मुलगा तिथे आला. नानांना विचारलं, इतक्या कैऱ्या लागल्या आहेत, तुम्हाला खाव्याशा नाही वाटत का? इतर सगळ्या गप्पा झाल्या. आणि त्यानंतर बोलता बोलता त्या मुलाने, नानांनी काही विचारलं नाही तरीही
दादांना रामगढीला कसं जायचं हा सगळा पत्ता, रस्ता, रस्त्यातल्या खाणा खुणा अशी पूर्ण माहिती दिली. बघा, सद्गुरूला जेव्हा आपल्याकडून काही काम करून घ्यायचं असतं त्यावेळेला तो सतत आपल्या पाठीमागे असतो आणि आपल्याला मार्गदर्शन करत असतो. त्या मुलाच्या सांगण्याप्रमाणे नाना रामगड बघून आले, पटकन सापडली, कारण रस्त्यातल्या खाणा खुणा सगळं सांगितलेलं होतं. बाळप्पांनी विचार केला की गाणगापूरलाच जाऊया आणि त्याप्रमाणे ते गाणगापूरला गेले. भिक्षा मागून उपासनेला सुरुवात केली. कोरडी भाकरी भिक्षेमध्ये मिळायची. घरी वैभवात वाढलेले साजूक तूप पोळी खाणारे आज कोरडी भाकर खायला लागत होती. आपल्या दृष्टिकोनातून फार मोठा त्रास आहे असं वाटू शकतं, पण कोणासाठी करत होते? भिक्षा कोणासाठी मागत होते? तर त्यांना उपासना करायची होती दत्तात्रयाची. आणि मग ईश्वर त्या अन्नाला अमृताची चव आणतो हे लक्षात घ्या तुम्ही. आणि मी अभिमानाने सांगेन की मी हा अनुभव घेतलाय आणि म्हणून तुम्हाला सांगते. ज्या वेळेला नानांना स्वामींनी दर्शन देऊन सांगितलं की तुला हे कार्य करायचं आहे आणि म्हणून तू कुणाची चाकरी करायची नाही, त्यावेळेला नानांनी नोकरी सोडली. उदरनिर्वाह कसा कर, तर लोकांना औषधं दे आणि लोक जे फोटो पुढे पैसे ठेवतील त्याच्यात तुझा संसार चालव. आणि त्याप्रमाणे नानांचा संसार चालू होता. मी 10-12 वर्षाची असेल. आता सगळेच जण औषधाचे पैसे द्यायचे असे नाही, कधी कोणी ठेवायचं कोणी ठेवायचं पण नाही, असा तो काळ. अशा काळात आई जे काही जेवण बनवायची त्या जेवणाला अमृताची चव असायची. सत्य सांगते मी तुम्हाला. आजही अजूनही त्या गोष्टीची आठवण आली तर ती चव जिभेवर येते. का अमृताची चव असावी विचार करा तुम्ही. कारण साक्षात परमेश्वर त्याचं कार्य करणाऱ्या भक्ताची काळजी घेणार नाही का? अरे जो भक्त काही करत नाही त्याच्यात थोडंफारच काहीतरी करतो, त्यासाठी सुद्धा आहे सत्पुरुष कृपा करत राहतात त्याच्यावर सुद्धा. आणि जो निस्सीम भक्त आहे आणि आपलं कार्य करण्यासाठी सिद्ध झाला आहे त्याच्यासाठी महाराज अमृताची चव नाही देऊ शकणार का? हा ईश्वरच तर सगळ्या चवी निर्माण करतो ना, मग त्याला काय अशक्य आहे? रोज भाकर आणायची, झोळी नदीमध्ये बुडवायची आणि ती भाकरी खायची. असं बाळप्पांचं जीवन सुरू झालं. एकीकडे उपासना चालू होती. एक दिवस रात्री त्यांना स्वप्नदृष्टांत झाला की तू अक्कलकोटला ये. आणि सकाळी उठून बघितलं तर बाजूला चिठ्ठी होती आणि त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं उतावीळ होऊ नकोस. आता बघा तुम्ही, स्वप्नदृष्टांत झाला आहे की अक्कलकोटला ये, दुसरी चिठ्ठी मिळाली आहे की उतावीळ होऊ नको. कोणाला वाटेल काय काहीतरी सांगताय, पण हे सत्य आणि हे सत्य घडू शकतं हे लक्षात घ्या तुम्ही. अशा प्रकारे चिठ्ठी स्वामी तिथे सहज पाठवू शकतात, ठेवू शकतात. असा त्याच्यातला तशाच प्रकारचा एक छोटासा अनुभव आम्ही दोघांनी घेतलाय. परिवाराचं काम करायला आम्ही सुरुवात केली. 2003 मध्ये नानी स्वामीचरणी विलीन झाल्यानंतर स्वामी समर्थ परिवाराचं भार आम्ही दोघांनी घेतला. 19 काम करत असताना 2005 साली 1984 साली असलेलं एक महत्त्वाचं डॉक्युमेंट हवं होतं. काही कामानिमित्त ते चॅरिटी कमिशनमध्ये द्यायचं होतं. आता हे सगळे या जुन्या फाईल्समधून हे सगळं शोधून काढायचं. बरं कुठचं डॉक्युमेंट आहे, ते कसं आहे, काय आहे याची काहीच कल्पना नव्हती. कारण जोपर्यंत नानी होत्या तोपर्यंत आमच्या दोघांच्या नोकऱ्या चालू होत्या, त्यामुळे या ह्याच्यात आम्ही विशेष नव्हतो. आता मिळणार आहे ते शोधायचं आहे, पण ते शोधायला वेळ लागणार आहे.
असा विचार करून आम्ही दोघं जण सकाळचं खाणं करून दुसऱ्या खोलीमध्ये, जिथे ते कपाट ठेवलेलं आहे आणि सगळी परिवाराचं जुनं रेकॉर्ड त्याच्यामध्ये होतं, तिथे जाऊन शोधायचं आहे आणि आपल्याला शोधायला 2-3 तास लागणारे असे गृहीत धरून तिथे गेलो. कपाटाचं दार उघडलं आणि यांनी सहज एक फाईल बाहेर काढली. बाहेर काढल्याबरोबर हात जरा उभी धरली गेली ती आणि तेवढ्यात एक कागद खाली पडला. आता खाली कागद पडलाय म्हणून तो उचलून बघितला तर बरोबर जे डॉक्युमेंट हवं होतं तेच डॉक्युमेंट ते होतं. बरं, त्याला काय पंच केलेलं नव्हतं, म्हणजे फाईलमधून बाहेर पडलाय असं पण नाही. आता हा कागद कसा आला? 2 मिनिटात काम करून टाकलं महाराजांची. महाराजांची कृपा ही अशी आहे, आम्ही म्हणतो आम्हाला उपासनेला वेळ नाही, पण वेळ काढा आणि तुमचा वेळ वाचतो. जर तुमची गुरुवर नितांत श्रद्धा असली तर तो सतत तुमचा पाठीराखा असतो. मग तुम्हाला कुठल्याच वाटेत अडचणी येत नाही, सुलभतेने तुमची सगळी कामं होत राहतात. आणि म्हणून उपासनेचं महत्त्व लोकांना कळावं आणि लोकांकडून उपासना घडावी म्हणूनच तर हे सत्पुरुष जन्माला येतात. बाळप्पांनी 6 महिने गाणगापूरला राहून उपासना केली आणि नंतर ते अक्कलकोटला आले. पण अक्कलकोटला पोचण्यापूर्वी वाटेतच साधारणपणे 2-3 किलोमीटर अंतरावर अक्कलकोट राहिलं असेल. त्यावेळेला त्यांच्या पायाची शीर आखडली, प्रचंड वेदना होऊ लागल्या. आता आपण पुढे कसं चालणार असा संभ्रम त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला, पण भयभीत नाही झाले, लक्षात ठेवा. थोड्या वेळ थांबले आणि परत चालू लागले. नानांच्या आयुष्यातही असाच प्रसंग अक्कलकोटला जाताना आलेला आहे. पदयात्रेतलाच प्रसंग आहे. असाच 3-4 किलोमीटर अंतराचा प्रवास राहिला असेल. त्याच वेळेला नानांच्या पायाची शीर आखडली, प्रचंड वेदना होऊ लागल्या. पुढे पाऊल टाकणं कठीण झालं, पण नाना तसेच चालत राहिले आणि नाना अक्कलकोटला येऊन पोचले. बाळप्पांनी पण असाच पाय दुखत असताना चालत राहून निर्धार करून ते आले आणि त्यावेळेला स्वामी अक्कलकोटमध्ये असलेल्या खास बागेमध्ये होते, कारण स्वामींचा खास शिष्योत्तम त्यांना भेटायला येणार होता. आता स्वामींच्या बरोबर राहू लागले. स्वामींची सेवा करण्यासाठी बाळप्पा आलेले आहेत. पण सुरुवातीला जुनी मंडळी त्यांना कुठची सेवा देण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे बाळप्पा थोडेसे उदासीन व्हायला लागले. नंतर हळूहळू बाळप्पांना सेवा मिळत गेली, पण तरी आजूबाजूला असलेल्या मत्सरी लोकांचा त्यांना त्रास होऊ लागला आणि त्यामुळे बाळप्पांचं मन थोडंसं चलबिचल झालं. राहावं की नाही महाराजांच्या सेवेत असा संभ्रम मनामध्ये निर्माण झाला. अशा वेळेला महाराजांनी काय केलं? एक दिवस बाळप्पाच्या पाठीवर जोरात हाताचा पंजा उठवला. लाल रंगाचा पंजा पाठीवर तयार झाला बाळप्पाच्या. आणि काय घडलं? आपल्या पाठीमध्ये षटचक्र असतात, तशी आपल्या हृदयातही 5 चक्र असतात. ही सर्व चक्र शुद्ध झाली, संतुलित झाली आणि बाळप्पाच्या मनामध्ये असलेले निराशेचे विचार तर निघूनच गेले, पण तो आपल्या कार्यावर ठाम राहिला आणि स्वामींची सेवा करू लागला.
परंतु पुढे देखील त्याला मत्सरी लोकांपासून त्रास व्हायला लागल्यानंतर महाराजांनी त्याला पादुका देऊन स्वतंत्र मठ बांधण्याची आज्ञा केली आणि बाळप्पांचा मठ म्हणजे गुरुमंदिर मठ अक्कलकोटमध्ये असलेला. आता स्वामी असताना देखील तिथे आजूबाजूला अशी लोक होती की नवीन आलेल्या बाळप्पाला काही काम करू देत नव्हते सैफेत. नंतर काही लोकांना मत्सर वाटत होता. तसं आपण जेव्हा एखाद्या संस्थेचं काम करतो तेव्हा असं घडू शकतं. पण बाळप्पाच्या उदाहरणावरून आपण काय लक्षात घ्यायचं आहे की हे सगळं सहन करूनच पुढे जायचं आहे, कारण आपलं लक्ष ध्येयाकडे असलं पाहिजे. कोणी त्रास देऊ दे, कोणी काही म्हणू दे, आपण आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवून सतत पाऊल पुढे टाकत राहायचं आहे, कारण आपल्याला महान कार्य करायचं आहे. काट्या कुट्यातूनच जाणार आहात तेव्हाच तुमच्या खाली मग गुलाबाच्या पाकळ्यांचा गालिचा तयार होणार आहे. त्याप्रमाणे बाळप्पाला महाराजांनी खेचून घेतलं, शिष्योत्तम घडवलं. त्याचप्रमाणे काही भक्तिमार्गावर असलेल्या साधकांना स्वामी समर्थांनी व्याधी लावून दिल्या की त्या व्याधींमुळे तरी ते शोधात येतील की मला कोण बरं करेल. त्यातले एक म्हणजे ब्रह्मनिष्ठ वामनबुवा बडोदेकर. प्रचंड व्याधी लागली, त्रास होऊ लागला, कुठलंच औषध लागू पडत नाही आहे, कुठलीही साधना फलदायी होत नाही आहे, बरे होतच नाही आहेत. आता काय करायचं? शेवटी त्यांनी ठरवलं की आता जलसमाधी घ्यावी. आणि म्हणून सरसुरतच्या इथे असलेल्या सुरसागराच्या जवळ आले. इकडनं महाराज सगळं जाणतायत काय चाललंय ते. महाराजांनीच तर व्याधी लावून दिली आहे त्याला. उडी मारणार तेवढ्याच स्वामी समर्थ तिथे गेले आणि महाराजांनी त्याला धरून मागे ओढलं आणि त्यालाही तोच उपदेश केला की तुला पारमार्थिक जीवनामध्ये फार मोठं कार्य करायचं आहे. जलसमाधी कसली घेतोस? त्याच्यानंतर वामनबुवांची व्याधी पूर्ण बरी झाली. स्वामी समर्थांच्या भक्तीचं कार्य ते करू लागले आणि त्यांना देखील मठ बांधण्याची आज्ञा श्री स्वामी समर्थांनी दिली. दुसरे गोपाळबुवा केळकर, ज्यांचा चिपळूणला मठ आहे, त्यांनाही स्वामी समर्थांनी अशीच व्याधी लावून दिली की ते शोधत राहिले की मला बरं कोण करेल. अनेक आयुष्य योजना करून झाल्या, औषधं घेऊन झाली, पण काही फायदा नाही. आणि त्यातून हे केळकर बुवा दास्तिकच होते. पण वेदना इतक्या असह्य होत्या की अखेर ते म्हणाले की जो कोणी मला ह्यातून बरं करेल त्याचं कार्य मी पुढे करीन. कोणाकडून तरी अक्कलकोटची माहिती मिळाली आणि मग स्वामींच्या चरणाशी आले. स्वामी समर्थांनी त्यांना व्याधीमुक्त केलं, पादुका दिल्या आणि सांगितलं की तू कोकणामध्ये चिपळूण येथे जा आणि जंगल आहे त्या जंगलामध्ये पादुकांची स्थापना करून मठ बांध. त्यावेळेला तिथे जंगल होतं, एकटं तिथे राहणं अशी धारा व्रत होतं. पण गोपाळबुवा निष्ठेने तिथे राहिले, भिक्षा मागून राहिले आणि अनेक लोकांसाठी एक श्रद्धास्थान त्यांनी निर्माण केलं आणि मठाच्या माध्यमातून अनेक लोकांना सन्मार्गावर आणलं आणि त्याचप्रमाणे भक्तिमार्गावर लावलं. असे अनेक शिष्योत्तम महाराजांनी घडवले आहेत. आणि कारण काय महाराजांचं की हेच की समाजामध्ये असलेली दुष्ट प्रवृत्ती नाहीशी व्हावी आणि सर्वांचं जीवन मंगलमय व्हावं, यासाठी सगळं आहे.
सर्व सुखी व्हावे यासाठी स्वामी समर्थ कार्य करतात. म्हणजे आपण जर त्यांचे उपासक असो तर आपलं जीवन कार्य ही तेच आहे हे जाणलंच पाहिजे. आणि म्हणून आपल्या हृदयामध्ये समाजाविषयी प्रेमाची भावना असणं गरजेचं आहे. हे प्रेमाचं केंद्र आहे. ते केंद्र लहान वयातच तयार करायला लागतं. असं ते 30व्या वर्षानंतर नवीन प्रेमाचं केंद्र सुरू केलंय हृदयामध्ये, असं होत नाही. आपल्या पूर्वजांनी ही योजना सगळी करून ठेवली होती की बालपणापासूनच प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रेमाचं संवर्धन होईल. आणि म्हणून आपल्याकडे अशी परंपरा होती, आता सगळेजण ते विसरलेत, की सकाळी उठल्यानंतर भूमातेला नमस्कार करायचा आहे. तुझ्या ह्याच्यावर मी आता पाय ठेवून उभा राहतोय म्हणून तिला वंदन करायचं आहे. त्याचप्रमाणे आमच्याकडे वृक्षांची पूजा होते, नद्यांची पूजा होते, पर्वतांची पूजा होते. लहानपणापासून तुम्हाला दुसऱ्यावर प्रेम करायला म्हणजे या निसर्गावर प्रेम करायला शिकवल्यानंतर माणसांवर प्रेम करायला शिकवावं लागत नाही. पण हे प्रेमाचं जो केंद्र आहे ते विकसित व्हावं लागतं आणि ते टप्प्याटप्प्याने होतं. पण आज काय झालं आहे, हे सगळं आम्ही विसरून गेलो आहे. बरीच वर्ष गुलामगिरीत गेली आणि म्हणून जो राजा आहे त्याचं जे काय आहे तेच योग्य आहे अशी मनाची समाजाची धारणा होत गेली. आणि आमच्या चांगल्या गोष्टी सोडून नको त्या गोष्टी आम्ही आत्मसात केल्या. माझ्या बालपणीचं मी तुम्हाला सांगते ना, कारण स्वातंत्र्य मिळून थोडीच वर्ष झालेली होती. त्या काळी लोक हॉलमध्ये बूट घालून फिरत असत. बाहेर जाऊन आल्यानंतर हॉलमध्ये तसेच बूट घालून फिरायची अशी पद्धत अनेक घरात होती आणि अशी लोक प्रतिष्ठित समजली जायची. कारण अनेकांनी ब्रिटिशांच्या ह्याच्यात नोकऱ्या धरल्या आणि त्या वातावरणाचा परिणाम असा झाला की ती लोक जशी बूट घालून फिरतात तशी आमची लोक देखील घरामध्ये हॉलमध्ये बूट घालून फिरण्यामध्ये धन्यता मानायची. हे सत्य मी तुम्हाला सांगते. बाहेरच बूट काढून ठेवणं आणि चपला काढून ठेवणं म्हणजे अगदीच गावढळे असं समजलं जायचं, असा तो काळ होता. अशा प्रकारे अनेक चुकीच्या गोष्टी आम्ही आत्मसात केल्या. आता कालांतराने याच्यात बदल पडला, लोकांना समजलं आणि आज तर खूपच बदल पडला आहे करोनाच्या ह्याच्यामुळे की घरात घाण येता कामा नये. पण आमच्या चांगल्या परंपरा अशा आम्ही सोडून दिल्या आहेत. तशीच ती वाढदिवसाची परंपरा. आमच्याकडे काय परंपरा आहे वाढदिवसाची? सद्देवदर्शन घ्यायचं, सद्गुरूचे आशीर्वाद घ्यायचे. पण आज आम्ही चित्र काय बघतोय सगळीकडे? माणसं कितीही शिकलेली असू दे, कितीही ईश्वराची भक्ती करणारे असू दे, पण मनावर असा पगडा बसला आहे की केक केल्याशिवाय वाढदिवस साजराच होत नाही आणि तो केक कापलाच पाहिजे. डोक्यामध्ये ही गोष्ट इतकी ठासून भरलेली गेली आहे की सारासार विचारच राहत नाही की आपण काय करतो आहे. गुरुचे आशीर्वाद घेणं खूप गरजेचं असतं. ही परंपरा पण आम्ही विसरून गेलो आहे. जशी प्रेमभावना विसरलो की निसर्गावर प्रेम करायला आमच्या संस्कृतीने शिकवलं आहे आणि ते आम्ही विसरलो आणि म्हणून ही पिढी अशी होत आहे की स्वतः घरीच कोणावरच प्रेम करू शकत नाही आणि म्हणून समाजात अनेक प्रश्न निर्माण झाला. विनम्र होणं ही गोष्टच विसरली आहे. कमीपणा वाटतो विनम्र होण्यामध्ये, नमस्कार करण्यातही कमीपणा वाटतो. आमची संस्कृती काय सांगायची की सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आईवडिलांना नमस्कार करा, संध्याकाळी पण करा, देवाला नमस्कार आणि घरातल्या असलेल्या मोठ्या व्यक्तींना आदराने नमस्कार करा. ही परंपरा होती. का होती ही परंपरा?
तर आपली जो काळजी घेतोय त्याच्यापुढे आपण विनम्र झालं पाहिजे. त्याच्याकडून आपल्याला आशीर्वाद मिळू शकतात आणि खरोखरच आशीर्वाद मिळतात हे लक्षात घ्या तुम्ही. पण त्या गोष्टीचा कमीपणा वाटायला लागला. कशाला करायला पाहिजे नमस्कार? अरे नमस्कार करण्यामागे पण फार मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या तुम्ही. आता बरोबर आहे, लोकांनी उगाच कोणाच्या पाया पडू नये. नाना पण म्हणायचे मला कोणी नमस्कार केलेला आवडत नाही आणि त्यातून पदस्पर्श करून नमस्कार केलेला आवडत नाही. तरी पण दादांनी पण पुढे हेच म्हटलं होतं की लोकांच्या ज्या भावना असतात त्या भावना प्रेम व्यक्त करायचा मार्ग म्हणजे नमस्कार, आणि म्हणून मला स्वीकार करायला लागतो. समाजामध्ये नमस्कार करून घेणारी व्यक्ती पण असली पाहिजे, ही समाजाची गरज आहे. त्याचप्रमाणे नमस्कार करायची भावना ही सर्वसामान्य माणसांमध्ये असली पाहिजे, कारण तिथे प्रेम उत्पन्न होणार आहे, विनम्रता उत्पन्न होणार आहे. आणि या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जर तुमचं व्यक्तिमत्व विकसित व्हायला हवं असेल तर या दोन गोष्टी तुमच्या ह्याच्यात आल्याच पाहिजेत. मग व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी काही वेगळे क्लासेस लावायला लागत नाहीत. परंपरेमध्ये असलेल्या चांगल्या गोष्टींचं जतन करा. मी असं नाही म्हणत आहे की चुकीची गोष्ट पण आमची चांगली असं आम्ही म्हणू. जे चुकीचं आहे काळानुसार त्या गोष्टी तुम्ही बदला, पण ज्या चांगल्या आहेत, ज्या पूरक आहेत, ज्यामुळे आम्हाला जीवनामध्ये आनंद निर्माण होणार आहे आणि समाजातही आनंद निर्माण होणार आहे, अशा आमच्या ज्या परंपरा आहेत त्याचा अभ्यास करा आणि जाणीवपूर्वक त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. आणि हा पण भक्तीचा एक मोठा मार्ग आहे, लक्षात ठेवा. आता वाढदिवसाला गुरुचं दर्शन घेणं, आशीर्वाद घेणं, याच्यामध्ये तुम्ही किती मोठी पुण्याई मिळवू शकता. आणि त्या संदर्भातली एक गोष्ट एका गृहस्थांची, वैद्य नावाचे एक गृहस्थ होते, सीतारामपन्न म्हणून त्यांचे गुरु होते. हे वैद्य आपल्या वाढदिवसाच्या दिवशी नेहमी आपल्या गुरुकडे दर्शनाला नमस्कार करायला जात असत. गुरु समाधिस्थ झाल्यानंतर वैद्य त्यांच्या मनात विचार आला की आता यावर्षी वाढदिवसाच्या दिवशी जर आपण त्यांच्या घरी गेलो तर त्यांचा मुलगा आणि सून ऑफिसला गेलेले असणार, त्यामुळे आपल्याला काय त्यांच्या फोटोचं दर्शन होणार नाही आहे, तर काय उपयोग जाऊन. आणि म्हणून ते त्या दिवशी तिकडे जात नाहीत. 4-5 दिवसानंतर ते कुठे मार्केटमध्ये जातात तर त्यांना एक गुरुबंधू भेटतात. आणि ते गुरुबंधू म्हणतात की अरे माझ्या स्वप्नात महाराज आले होते. आणि महाराज म्हणाले की तू आला नाही स्वप्नामध्ये, माझ्या स्वप्नात मला वैद्य भेटायला नाही आला. वाढदिवसाच्या दिवशी नेहमी यायचा भेटायला. दार बंद असलं म्हणून काय झालं, मी त्याला दर्शन दिलं असतं. बघा तुम्ही, गुरुसुद्धा आपली कशी वाट बघत असतो. आणि या कथेवरून आणखीन एक गोष्ट आठवते की आता या करोनाच्या काळामध्ये मंदिरं सगळी बंद आहेत. आपल्या मठाचा काय अनुभव आहे तो तुम्हाला सांगते. मठ बंद आहे, मेनगड बंद आहे, तरी देखील गावातली जी नित्य नेमाने दर्शनाला येणारी लोक आहेत ती रोज येऊन कळसाचं दर्शन घेऊन जातात श्रद्धेने. बसं बघायला गेलं तर गावातली लोक आहेत, फार मोठी शिकली आहेत अशी नाही आहेत, पण भक्तिभावाने ते आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत. आणि म्हणून कळसात न चुकता येऊन कळसाचं दर्शन घेऊन जातात. सद्गुरूचं दर्शन आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं.
नुसत्या दर्शनाने देखील आपल्या आयुष्यामध्ये असलेली अनेक संकट सद्गुरू सहज लीलया दूर करू शकतो. आणि त्यामुळे सद्गुरूच्या भेटीला जायलाच पाहिजे. फार महत्त्वाचं आहे. मठ जर जवळ असेल तर मठात जाऊन रोज दर्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे. हाही उपासनेचा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा टप्पा आहे, लक्षात ठेवा. आम्ही कंटाळा करतो, कशाला, नको, जाऊ दे. नाही, कंटाळा सोडा. कायम प्रफुल्लित राहा आणि उत्साहात राहा. आणि जेव्हा तुम्ही खरोखर अंतःकरणापासून उपासना करता त्यावेळेला तुम्हाला तहान भूक काही लागत नाही. तुमची झोपही कमी होते आणि तरी तुम्ही अत्यंत उत्साही आणि आनंदी राहू शकता. आणि म्हणूनच नाना एवढं भव्य दिव्य कार्य करू शकले. नानांना 65 साली श्री स्वामी समर्थांनी दर्शन देऊन कार्य करायला सांगितलं. सुरुवातीला औषध देऊन लोकांना व्याधीमुक्त कर असं सांगितलं. नंतर ज्योतिषाच्या मार्फत लोकांचे प्रश्न सोडव असं सांगितलं. नाना अखंडपणे ते कार्य करत होते. कार्यासाठी किती वेळ जातोय, मी किती दमतोय आणि मला किती पैसे मिळतात हा विचार कुठे नव्हता, त्याचा स्पर्शही नव्हता, हे लक्षात घ्या तुम्ही. अखंडपणे स्वामींचं काम करत राहायचं. 2 पदयात्रा करून घेतल्या दादांकडून. आणि नंतर 19 साली जगन्नाथपुरीच्या पदयात्रेहून आल्यानंतर सांगितलं की आता हे सगळं थांबव. भक्ती मार्गाचा प्रसार झालेला आहे आणि आता मठाची स्थापना कर. 1979 साली 1 ऑक्टोबर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर स्वामी समर्थ परिवाराची स्थापना झाली आणि आज आपल्या स्थापना दिनाचा वर्धापन दिन आहे. गोष्ट 79 सालची. लागलीच मठासाठी जागा बघून 81 साली भूमिपूजनही झालं. मंदिर कसं बांधायचं याविषयीचं ड्रॉइंग तयार झालं. ते नगरपालिकेमध्ये पास झालं. उत्तम बिल्डर मिळाला. बांधकामाला सुरुवात झाली. मूर्तिकार मिळाला. स्वामींची 6.5 फूट उंचीची 1000 किलोची तांब्याची मूर्ती घडवण्याचं कार्य सुरू झालं. आणि 15 एप्रिल 1984 रोजी स्वामी समर्थांची मूर्ती स्वामी भवनामध्ये स्थापन झाली. विचार करा तुम्ही, अवघ्या किती कमी काळामध्ये केवढं मोठं महान कार्य नानांकडून स्वामी समर्थांनी करून घेतलं आहे. आम्हाला एक फ्लॅट घ्यायचा असला तर आमची 4-4 वर्ष जातात. कधी हे होत नाही, कधी ते होत नाही, अमुक होत नाही. किती अडचणी. आणि हे एवढं भव्य दिव्य मंदिर अवघ्या 3.5 वर्षामध्ये तयार व्हावं, आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. लक्षात घ्या तुम्ही. महाराजांनी करून घेतलं. कारण नानांनीही 24 तास त्याच कार्यासाठी दिले. तळमळ होती नानांना. लवकरात लवकर कार्य पुढे न्यायचं आणि हा देह सोडून स्वामींच्या शक्तीमध्ये विलीन व्हायची घाई नानांना लागलेली होती आणि स्वामींनाही लागली होती. कारण नाना म्हणत असेल की मी हा देह धारण केलेला असल्यामुळे जर लांबच्या भक्तांनी मला बोलवलं तर त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी जाऊ शकत नाही. मला हे देहाचं बंधन आहे. आणि म्हणून निर्गुण शक्तीत जाण्यासाठी नानांची घाई चाललेली होती. आणि अखेर 16 जानेवारी 1984 रोजी नाना स्वामीचरणी विलीन झाले. नानांची निर्गुण शक्ती आजही कार्य करत आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आत्ता परवाचाच माझ्या मैत्रिणीचा अनुभव. ऑफिसमधली मैत्रीण माझी मला म्हणाली की मला ती उज्ज्वलच म्हणते,
मला म्हणाली की उज्ज्वल, तू नेहमी प्रवचनात सांगायची की तुमचा काय प्रश्न आहे तर तुम्ही आधी नानांना प्रार्थना करून सांगा की तुम्ही स्वामींकडे माझा प्रश्न नेऊन सोडवा, म्हणजे तो प्रश्न लवकर सुटतो. पण म्हणाली मी कधीच तसं करायचे नाही, मी स्वामींनाच नेहमी सांगायची. पण म्हणाली मला एक खूप मोठा कठीण प्रश्न निर्माण झाला आणि त्या दिवशी मला असं वाटलं की नाही आता आपल्याला नानांना सांगायला पाहिजे. आणि मी तो प्रश्न नानांपुढे मांडला आणि नानांना सांगितलं की स्वामींकडे नेऊन तुम्ही हा प्रश्न सोडवायचा आहे. आणि ती मैत्रीण पुढे म्हणाली की तिचा प्रश्न पटकन सुटला. प्रश्न सोडवण्यासाठीच तर नाना स्वामीचरणी विलीन झालेले आहेत. नानांनी हट्ट केला की स्वामींना तो प्रश्न सोडवायलाच लागतो. कारण नानांना स्वामींनी काय हाक मारली होती? बेटा. आणि मुलाचा हट्ट तर त्याचे वडील कौतुकाने पुरवणारच. आणि अशी ही महान शक्ती आपल्या अवतीभोवती आहे आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला घ्यायचे आहेत. आणि त्या आशीर्वादासाठी आपण ही उपासना करतो आहे की आपलं आयुष्य सुखाचं व्हावं, समाज सुखी व्हावा, यासाठी ईश्वरी शक्ती सतत कार्य करत असते. ज्ञानेश्वरांसारखी महान व्यक्ती, ती चारी भावंड जन्माला येणं खूप गरजेचं होतं. त्याच्यासाठी तर समाजाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी. पण निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, मुक्ताई सोपान ही सारी महान व्यक्तिमत्व कुणाची पोटी जन्माला येऊ शकतात? त्यासाठी असामान्य व्यक्तिमत्वच पाहिजे ना. आणि म्हणून विठ्ठलपंत, ज्यांचा आध्यात्मिक प्रवास खूप झालेला होता, एका उच्च पातळीपर्यंत जाऊन पोचलेले होते. त्याचप्रमाणे रुक्मिणीबाई, त्यांच्या पत्नी, त्याही एका फार मोठ्या पायरीपर्यंत जाऊन पोचलेल्या होत्या. या दोघांना परत संसार करायला लावला विठ्ठलपंतांच्या गुरूंनी. संन्यास घेतलेला विठ्ठलपंतांनी, पण गुरूंनी परत पाठवलं आणि गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर सांगितलं. आणि मग ही चार भावंड जन्माला आली. आणि त्यातून समाजामध्ये फार मोठा बदल घडून आलाय. फार मोठं महान मार्गदर्शन समाजाला मिळालंय. त्या काळात त्याची खूप गरज होती. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना घडवलं आणि ज्ञानेश्वरांकडून फार मोठे उपदेश समाजाला मिळाला. आणि त्याचबरोबर समाजातील सावंतमाळीसारखे भक्त निर्माण झाले. चोखामेळा झाला. अगदी सर्वसामान्य अशा समाजातूनही संत जन्माला घातले गेले ज्ञानेश्वर माऊलींमुळे. आणि हा वारकरी संप्रदाय त्यातून निर्माण झाला. आणि सातत्याने समाजाला चांगल्या मार्गावर लावण्याचं कार्य आज चालू आहे. म्हणून समाजाच्या सुखासाठी अशा प्रकारे ईश्वर हे कार्य करून घेत असतो. आणि संतांचं जे कार्य ते हेच आहे, समाजाला सुखी करण्यासाठी.
निसर्गात पहा तुम्ही, चंद्र सूर्याकडून प्रकाश घेतो. सूर्याचा प्रकाश तापदायक, पण चंद्र आपल्याला देताना मात्र शीतल प्रकाश देतो. मेघही सागराचं खारट पाणी घेतात, पण ते पाणी आपल्याकडे मात्र गोड करून पाठवतात. तसं हे सज्जन आपल्या आयुष्यातील असलेला ताप, त्रास, क्लेश, दुःख आणि अंधकार नाहीसा करतात, अज्ञान नाहीसे करतात आणि आपल्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करतात, आनंद निर्माण करतात, सुख सौख्य देतात. असं महान कार्य सद्गुरू आणि संत सातत्याने आपल्यासाठी करत असतात. ईश्वर त्यांच्याकडून कार्य करून घेत असतो. आणि म्हणून संतांचं आणि सद्गुरूचं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. आपल्यालाही या कार्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. ज्याप्रमाणे फुलांनी बहरलेली वेल आसबंद आपल्या सुवासाने दरवळून टाकते आणि अनेक जीवांना आनंद देते, त्याचप्रमाणे आपणही आपल्या भक्तीच्या वेलीला असाच बहर आणून अनेकांचं जीवन आपल्याला सुखी करायचं आहे. आणि त्यासाठी आपण महाराजांची उपासना करायची आहे. परमपूज्य नानांना हेच अभिप्रेत होतं. स्वामींचं महान कार्य जर पुढे तसंच द्यायचं असेल तर आपल्याला निष्काम भक्तीच्या मार्गावर टप्प्याटप्प्याने वळायचं आहे. हे विशाल कार्य पुढे द्यायचं आहे. आपल्या संस्थेला आज 39 वर्ष पूर्ण झाली आहेत. सातत्याने संस्थेचं काम अतिउत्तम चाललेलं आहे आणि भविष्यातही ते तशाच प्रकारे चालण्यासाठी आपल्या सर्वांना कटिबद्ध व्हायचं आहे. का? कारण आपल्या संस्थेमार्फत समाजाला नुसतं प्रबोधन म्हणजे उपदेश केला जात नाही. नुसती प्रवचनं झाली आहे, कथा झाले, कीर्तन झाले, उत्सव झाले, प्रसाद वाटला वगैरे नाही. तर आपल्या संस्थेमार्फत, आपल्या मठामार्फत काय महान कार्य चालतं हे लक्षात घ्यायचं तुम्ही. आपली संस्था लोकांना सुखी करायचं कार्य करते. तुम्ही स्वामींना नमस्कार करा, नवस बोला आणि सुखी व्हा आणि आम्ही मठ बांधून ठेवलं असं नाही आहे कार्य. परमपूज्य नानांनी आपल्या जीवनाचा यज्ञ केला आणि लोकांच्या आयुष्यातले अनेक प्रश्न सोडवून त्यांना सुखी केलं. नानांनंतर नानांच्या पत्नी, माझी आई, आपल्या सर्वांच्या नानी, त्यांनी देखील तेच काम केलं. कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष बुद्धीने सर्व सुखी व्हावे ह्यासाठी तिनेही 19 वर्ष कार्य केलं. आणि आई गेल्यानंतर 2003 पासून मी देखील स्वामी समर्थांच्या कृपेने, नानांच्या कृपेने आणि नानींच्या कृपेने जो कोणी भक्त आपला प्रश्न घेऊन येईल त्या प्रत्येकाचा प्रश्न सोडवण्यासाठी अखंडपणे कार्य करत आहे. त्याच भावनेने हे समर्थांचं कार्य आहे. हे आपल्या जीवनाचं व्रत आहे. की घेतले व्रत हे आम्ही अंधतेने, आम्ही आंधळेपणे ते नाही घेतलं आहे. सावरकरांची सुंदर कविता आहे. नानांनी पण हे जाणून बोजून हे व्रत घेतलेलं आहे. महाराजांनी करायला सांगितलं, महाराजांनी बेटा हाक मारलं. कदाचित नानांनी दुसऱ्या काही अपेक्षा केल्या असत्या तर त्या पण पूर्ण झाल्या असत्या, पण नानांनी स्वामींचं कार्य करायचं असे जरा व्रत मान्य केलं
आणि अनेकांना सुखी केलं आणि तोच यज्ञ आज चालू आहे. आणि म्हणून हा यज्ञ धगधगत ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कारण हा जर यज्ञ चालू राहिला तर अनेकांचं जीवन सुखी होणार आहे. आणि म्हणून अनेकांना सुखी करण्याच्या या कार्यामध्ये आपल्याला सहभागी होऊन ही संस्था उत्तम प्रकारे चालवण्यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे आणि जीवनामध्ये धन्य व्हायचं आहे. स्वतः आनंदी होऊन इतरांना आनंदी करा, हा दानांचा महान मंत्र आहे. आणि या मंत्राचा जागर अखंडपणे अव्याहत आपण करत राहणार आहोत. आणि मग आनंदाचे डोही आनंद तरंग अशा अवस्थेला आपण सर्वजण स्वतः जाणार आहोत आणि इतरांना हात धरून नेणार आहोत. सद्गुरू श्री स्वामी समर्थ.